शरदचंद्रजी पवार यांचा सापळा आणि देवेंद्र फडणवीस यांचा चक्रव्यूह कोण कोणाला मात देणार आहे? सापळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अडकले जाणार आहेत की चक्रव्यूहामध्ये शरद पवार अडकले जाणार आहेत? येणारा काळ आपल्याला दिसून येईल. आज आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, या महाराष्ट्राचं राजकारण 2019 पासून जास्तच खळबळजनक झालेलं आहे. रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळते, काहीतरी नवीन रणनीती ऐकायला मिळते. मित्रांनो, शरदचंद्रजी पवार यांनी जे आजपर्यंत या महाराष्ट्रात किंवा देशात जे राजकारण केलं हे सर्वश्रुत आहे. त्यांचं राजकारण हे कोणत्या प्रकारचं आहे हेही सर्वश्रुत आहे. ते कशा प्रकारचं आहे? तोडफोड और राज्य करो. मित्रांनो, हे जी शरद पवार यांचा जो सापळा आहे हा सुरुवातीला कधी लागला होता? 2014 मध्ये. कोणाला ट्रॅप करण्यासाठी, कोणाला अडकवण्यासाठी? तर देवेंद्र फडणवीस यांना. भाजपाने आपलं सरकार स्थापन केलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत. त्यांना अडकवण्यासाठी, त्यांना ट्रॅप करण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांनी काय केलं? त्यांना बाहेरून सपोर्ट दिला. देवेंद्र फडणवीस हुशार होते. त्यांनी काही काळात लगेचच उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी करून युती सरकार आणलं आणि 5 वर्ष ते राज्य चालवून दाखवलं. उद्धव ठाकरे यांचे गुरु, राजकीय गुरु, त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्येक वेळी काय केलं? मार्गदर्शन करत गेलेत. म्हणून प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे विरोधकासारखे, म्हणजे सरकारमध्ये असताना, सरकारमध्ये सामील असताना काय करत होते? विरोध करत होते. कोणाचा? तर देवेंद्र फडणवीस यांचा. जेवढे विरोधक बोलले नाहीत त्या काळामध्ये, तेवढे सरकारमध्ये सामील असून सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी बोलत होते. हा एक सापळा होता देवेंद्र फडणवीस यांना अलगद अडकवण्यासाठी. पण देवेंद्र फडणवीस हे कसे होते? संयमी होते. त्यांनी संयमाने ते 5 वर्ष पूर्ण केलीत. नंतर बघा मित्रांनो, 2019 मध्ये युतीला बहुमत मिळालं, म्हणजे भाजपा शिवसेनेला बहुमत मिळालं. असं असताना सुद्धा परत शरद पवार यांनी ट्रॅप लावला, परत सापळा रचला, उद्धव ठाकरे यांना फूस घातली. कारण उद्धव ठाकरे यांना स्वार्थी राजकारण करायचंच होतं. त्यांची एक महत्त्वाकांक्षा होती मुख्यमंत्री पदावर बसण्याची, अगदी बाळासाहेब ठाकरे असतानापासूनची. ती ते ओळखून होते शरद पवार. म्हणून लगेच त्यांनी काय केलं? उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून आघाडी सरकार स्थापन करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं. हा एक दुसरा सापळा. त्यावेळी शरद पवार यांना वाटलं की आम्ही जिंकलो, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आम्ही मात केली. आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात तुम्ही बघाल तर शरद पवार, त्यांच्या कन्या, त्यांचे प्रवक्ते अगदी भाजपावरती आणि देवेंद्र फडणवीसवरती तोंडसुख घेत होते. तसंच उद्धव ठाकरे सुद्धा तेच करत होते. त्यांचे नेते हे सुद्धा तोंडसुख घेत होते. संजय राऊत यांच्या सकट कोणावरती? तर देवेंद्र फडणवीस यांवरती. अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, अकेला देवेंद्र क्या करेगा? हे अभी हमारी आघाडी तोडके दिखाव, आता आम्हाला असं करून दाखवा, तसं करून दाखवा, अशी पोकळ आव्हाने दिली गेली. मित्रांनो, हा एक ट्रॅप होता, एक सापळा होता. देवेंद्र फडणवीस कसे अडकतील? देवेंद्र फडणवीस यांना कारागृहात टाकण्यापर्यंतचा मजल गेली होती. त्यांना कसं अडकवता येईल, कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये, आणि त्यांना कारागृहामध्ये कसं टाकता येईल, हा एक सापळा रचला गेला होता. पण देवेंद्र फडणवीस हे कसे होते? संयमी होते. त्याच्यानंतर
आता म्हणजे आघाडी गेल्यानंतर, आघाडी सरकार गेल्यानंतर नवीन ट्रॅप लावला गेला, नवीन सापळा रचला गेला. नवीन सापळा कशा प्रकारचा होता? तर मराठा आरक्षण. मराठा आरक्षण तो एक निखारा त्या ह्याच्याखाली राखेखाली धुमसत होता. मराठा आरक्षण हा निखारा त्या राखेखाली धुमसत होता. त्याला फक्त हवा देण्याची गरज होती आणि तीच नेमकी गोष्ट शरद पवार यांनी केली. अंतरवली सराटीमध्ये त्यांचे निकटवर्तीय जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत त्या निखाऱ्याला फुंकर मारली गेली. जरांगे पाटील यांनी त्याला फुंकर मारली मराठा आरक्षणाच्या निखाऱ्याला आणि आग पेटवण्याचा प्रयत्न केला. काय प्रयत्न होता? की तो निखारा पेटवायचा, त्याच्यातून आग निर्माण करायची आणि ती आग जसं हनुमानाने लंकेला आग पेटवत गेले, जशी लंका पेटवली तसं हा युतीचं सरकार पेटवून द्यायचं. काय प्रयत्न केला? जशी लंका पेटवली गेली हनुमानाने, तसंच जरांगे पाटील हा हनुमान बनला. कोणाचा? शरद पवार यांचा. आणि त्याने असं गृहीत धरलं की आता माझ्या शेपटाला आग लागलेली आहे आणि मी आता ही देवेंद्र फडणवीस यांची लंका उद्ध्वस्त करणार, जाळून टाकणार. म्हणजे दंगल निर्माण करायची होती. मित्रांनो, अंतरवली सराटीमध्ये ज्यावेळी हे मनोज जरांगे बसलेत उपोषणाला, त्यावेळी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुठेही ओळख नव्हती, कोणीही चर्चा करत नव्हते. मग अशा वेळेला काय करायला हवं? तर त्यांनी ठिणगी टाकली. काय केली? तर त्या निखाऱ्यावरती तेल ओतलं. कशा प्रकारे? तर पोलिसांवरती दगडफेक केली. त्यांनी काय केलं? दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला. आधी काय केली? क्रिया केली. कोणी क्रिया केली? ते आंदोलन करणारे. त्यांनी पहिल्यांदा पोलिसांवरती दगडफेक केली, लाठी हल्ला केला. अगदी बंदुकीमधून, त्या रिव्हॉल्व्हरमधून गोळ्यासुद्धा झाडल्या गेल्या. आणि अशा परिस्थितीत मग त्या पोलिसांनी काय केलं? लाठी हल्ला केला. त्या लाठी हल्ल्याला परतवून लावण्यासाठी प्रतिहल्ला केला, लाठी चार्ज केला. आणि नेमकं हेच हवं होतं, हेच शरद पवारांना हवं होतं की ठपका कोणावर ठेवायचा? तर देवेंद्र फडणवीस यांवरती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यावेळी नुकतेच जामिनावरती तुरुंगातून बाहेर पडले होते. त्यांनी लगेच बोंबाबोंब करायला सुरुवात केली. ते काय म्हणाले? मंत्रालयातून आदेश आला म्हणून पोलिसांनी काय केलं? लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जे शांत बसलेले आंदोलक होते त्यांना घायाळ केलं, अशी बोंब उठवली. मित्रांनो, ती गृहमंत्री पदावर राहून त्यांनी कार्य केलेलं अशी व्यक्ती, ज्यांना हे राजकीय क्षेत्राचा अनुभव असलेली व्यक्ती असे वक्तव्य करते, असे निराधार वक्तव्य करते, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हा ट्रॅप होता, हा सापळा होता शरद पवार यांचा. मित्रांनो, लक्षात आलं का की एक माजी गृहमंत्री ठपका ठेवतोय. जरांगे पाटील कोण आहेत हेच कोणाला माहीत नव्हतं, त्यांना कोणी ओळखत नव्हतं. हे आरक्षणासाठी बसलेत, हे त्यांनी आरक्षणासाठी बसले, हे आंदोलन करतायत, जास्त कोणाला माहिती नव्हते. प्रसार माध्यमांमध्ये याची माहिती नव्हती. असं असताना अगदी मंत्रालयापर्यंत जायची गरज नव्हती. स्थानिक लेवलला त्या प्रशासनाने निर्णय घेऊ शकतात. पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला तो स्थानिक लेवलला. मित्रांनो, काही गल्लीबोळ्यात कुठली गोष्ट घडली किंवा नाक्यावर एखादी गोष्ट घडली, असे उपोषण होतच असतात भारतभर, या देशाभर. अशा प्रत्येक उपोषणाच्या मागे जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दखलंदाज करत राहिला तर मग पोलीस यंत्रणेची गरजच नाही, कुठल्या एका यंत्रणेची गरजच नाही. त्यांना स्थानिक लेवलला निर्णय घ्यायची मुभाच देऊ नये. असं होते का? तर असं मुळीच नाही. स्थानिक लेवलला त्यांना त्यांचे निर्णय घ्यायची हक्क आहे.
तेवढा विषय चिघळलेला नव्हता, तेवढा हा विषय चिघळलेला नव्हता. त्या विषयावरती जास्त चर्चा झालेली नव्हती. मग मंत्रालयातून आदेश देण्याची गरज होती का? गरज भासली असते का? मुळीच नाही. हा स्थानिक लेवलला त्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय होता. पण हा ट्रॅप होता. मित्रांनो लक्षात घ्या, त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संयम ठेवला आणि आंदोलकांवरती कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी उलट पक्षी ज्यांनी योग्य कारवाई केली, योग्य निर्णय घेतले आणि ती दंगल जास्त पेटू नये यासाठी प्रयत्न केलेत, अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई करण्यास भाग पडलेले कोण? तर देवेंद्र फडणवीस, संयमाने. कारण ही रणनीती आहे मित्रांनो. चला तिथपर्यंत ठीक आहे. त्यावेळी विषय काय चालला होता? त्यावेळी विषय काय चालला? कुणबी समाजामध्ये मराठ्यांना काय करा? दाखल करा. सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करा, अशी मागणी होती जरांगे यांची. हे शक्य आहे का? नाही. हा एक दुसरा ट्रॅप आहे. हा आणखीन एक ट्रॅप आहे. हा आणखीन एक सापळा होता. म्हणजे काय? तर मराठा विरोधात ओबीसी. ओबीसीमध्ये यापूर्वीच कुणबीचा समावेश आहे. ओबीसी याच्यामध्ये कुणबीचा एक समावेश आहे, कुणबी ह्या जातीचा. मग सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली गेली. याच्या मागचा उद्देश काय होता? तर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वादंग निर्माण करायचा, यांच्यामध्ये मतभेद निर्माण करायचे, यांच्यामध्ये काय करायचं? युद्ध पेटवायचं, एक रणधुमाळी माजवायची. बघा मित्रांनो, किती मोठं षडयंत्र आहे. किती मोठं षडयंत्र आहे. ओबीसी आणि मराठामध्ये काय वितुष्ट निर्माण करायचं आणि दंगल घडवून आणायची. पण तिथेही ते फेल झाले. देवेंद्र फडणवीस संयमी ठरले. मित्रांनो, याच्यावरती काम करत एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून, भले एकनाथ शिंदे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली हे राज्य चाललंय, पण हे चक्रव्यूह कोण रचतोय? तर देवेंद्र फडणवीस, संयम ठेवून. आणि तसंच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा संयम ठेवला. आणि त्या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अगदी मर्यादा सोडून, जिभेची लगाम सोडून हे मनोज जरांगे शिवीगाळ करत होते. अगदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांना उद्धपित करण्याचा प्रयत्न करत होते. त्याने असं काहीतरी करावं, अशी काहीतरी कृती करावी ज्या कारणामुळे ह्या महाराष्ट्रात काय होईल? आगडोम उसळेल, दंगल उसळेल. पण देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं? संयम पाळला. एकनाथ शिंदे यांनी संयम पाळला. हा एक ट्रॅप फसला त्यांचा. कुठला? मराठा आणि ओबीसी याच्यात वाद निर्माण करायचा. ज्यावेळी ते जरांगे तिथून मग उठून, अंतरवालीमधून उठून मुंबईच्या दिशेने निघाले, तो मोर्चा निघाला, मुंबईला दाखल झाला, नवीन मुंबईमध्ये तो अडवला गेला. आणि एकनाथ शिंदे येऊन त्यांनी ते घोषित केलं की आम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला तयार आहोत. त्यांची जात पडताळणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र आम्ही द्यायला तयार आहोत. आणि ह्या संख्येने आता कुणबी प्रमाणपत्र आम्ही दिलेले सुद्धा आहेत, असं जाहीर केलं. असं जाहीर केल्यानंतर जरांगे यांच्या हातात काहीच नव्हतं. त्यांनी ते मान्य केलं आणि ते परतले. पण यांचा मनसुबा काय होता? आरक्षण मिळवणं मनसुबा होता का? तर मुळीच नाही. तर काय मनसुबा होता? तर यांचा मनसुबा असा होता की ह्या महाराष्ट्रात दंगली पेटवायच्या. दोन जातींमध्ये दंगली पेटवायच्या. ह्या समाजामध्ये काय करायचं? वितुष्ट निर्माण करायचं. म्हणून ते जरांगे प्रत्येक वेळेला गावबंदी,
नेत्यांनी गावामध्ये येऊ नये, नेत्यांना गावामध्ये घेऊ नये, असे बेछूट वक्तव्य करत होते. कुठल्याही मंत्र्याला कुठल्या गावामध्ये घेऊ नयेत, सीमाबंदी केली, गावबंदी केली. मित्रांनो, ह्याला आंदोलन म्हणतात का? हे आंदोलनाची दिशा आहे का? हा काय केलं? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धपित करण्याचा, यांना राग देण्याचा, यांचा मनाचं संतुलन तुटून ते काहीतरी कारवाई करतील आणि मग कारवाईच्या विरोधात आग डोम उसळायचा, हाच एकमेव प्रयत्न होता. हाच एकमेव काय होता? प्रयत्न. हा ट्रॅप होता, हा सापळा होता. कोणाचा? तर शरदचंद्रजी पवार. पण ज्यावेळी ते परत नवीन मुंबईवरून परतलेत, त्यांच्या लक्षात आलं आपण काय करण्यासाठी बसलो होतो उपोषणाला? काय करायला? तर आग डोम उसळायला, दंगल घडवायला. तसं घडलेलं नाही आहे. मग परत जाऊन ते उपोषणाला बसले, परत जाऊन उपोषणाला बसले आणि मग परत त्यांनी सुरुवात काय केली? सरसकट मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या म्हणून. तो सुद्धा त्यांचा दावा फोल ठरला. कारण तीही गोष्ट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी बहाल केली. म्हणजे या सरकारने, वर्तमान सरकारने. आता ती गोष्ट झाली. आता तोही दावा, तीही गोष्ट फेल झाली. अगदी एक अधिवेशन, स्पेशल अधिवेशन आणून ही गोष्ट संमत करून घेतली, 10% आरक्षण. त्यामुळे ती गोष्ट फेल झाली. त्यानंतर आता परत मनोज जरांगे यांचा ताबा सुटला. कारण सर्व त्यांनी जे काय प्रयत्न केले ते फेल ठरत गेले, फोल ठरत गेले. मित्रांनो, मग त्यांचा परत एकदा ताबा सुटला. त्या ताबा सुटायच्या अगोदर काय घडलं? रायगडावरती कोण गेलेत? शरदचंद्रजी पवार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायला. बघा वेळ कशी साधली गेली. त्यांना ते तुतारी वाजवणारा मनुष्य हे चिन्ह मिळाल्याबरोबर ते कुठे गेले? थेट रायगडावरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवरती. मित्रांनो, विचार करा किती मोठं राजकारण आहे. हा सापळा कोणासाठी आहे? तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी. आणि ते जाऊन उतरले नाहीत तो रायगड, तोवरती मनोज जरांगे पाणी बिणी पिऊन निघाले तिथून मुंबईच्या दिशेने. तो मोर्चा त्यांनी काढला तिकडून. म्हणजे विचार करा, ते मुंबईच्या दिशेने निघालेत. त्यांनी आवाहन केलं की आता आम्ही परत मुंबईमध्ये दाखल होतोय, आम्ही सागेर बंगल्यावर जाणार आहेत आणि त्या बामणांनी मला गोळी मारून दाखवावी. काय शब्द वापरले? बामणांनी. ते वैयक्तिक स्वरूपात उतरलेत. ह्यापूर्वी त्यांनी वैयक्तिक स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विषारी भाष्य केलेलं आहे, अगदी मर्यादा सोडून. आता ते त्यांच्या वैयक्तिक जातीवरती आले. ते बामण, आम्ही बामणाला 1-2 मिनिटात संपवून टाकू, आम्ही बामणांना 1-2 मिनिटात संपवून टाकू. हे देवेंद्र फडणवीस हे तोडीफोडीचे राज्य करत आहेत, तोडीफोडीचं काम करत आहेत. ह्या पक्षाला तोडतायत, त्या पक्षाला तोडतायत. म्हणजे हे राजकीय भाष्य करायला सुरुवात केली मनोज जरांगे यांनी. त्यांनी ओकायला सुरुवात केली. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि ते मुंबईकडे निघाले. पण आताचं जे अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की SIT नेमतो आहे. हे जे आता चालू आहे त्याच्या मागे काय राजकारण आहे, त्याच्या मागे नक्की कोण आहे, त्याच्या मागे हे जरांगे पाटील एक तारतम्य सोडून बोलतायत, मर्यादा सोडून बोलतायत, जिभेचे लगाम सोडून बोलतायत, कोणालाही अरे तुरे बोलतायत, अगदी वैयक्तिक पातळीवरून बोलतायत, कुटुंबापर्यंत पोचलेत, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीपर्यंत पोचलेत, यांच्या मुलीपर्यंत पोचलेत. म्हणजे तुम्ही विचार करा कुठल्या स्तराला पोचलेत. पण एवढ्या सगळ्या काळामध्ये तुम्हाला या जरांगे पाटीलांच्या मुखातून कधीही कुठेही शरद पवारांच्या विरोधात ब्रसुद्धा निघालेला नाही.
शरद पवार यांच्या विरोधात ब्र सुद्धा निघालेला आहे, ना त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा. ज्यावेळी ते म्हणाले 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामधील एक उपमुख्यमंत्री, म्हणजे त्यांनी अजितदादा पवार यांना वगळलं त्याच्यातून आणि टार्गेट कोणाला केलं तर देवेंद्र फडणवीस यांना. म्हणजे विचार करा मित्रांनो, यांनी कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना आणि एकनाथ शिंदे यांना. आणि त्यांच्या सोबत कोण होते तर उद्धव ठाकरेंची जी भाषा होती, जे त्यांनी अगदी मुख्यमंत्रीपद ग्रहण केल्यापासून जी भाषा होती, आज तग्यात जी भाषा आहे ती भाषा, त्या सुप्रिया सुळेंची भाषा, शरद पवारांची भाषा, हे मनोज जरांगे बोलायला लागले. त्यांच्या मुखातून त्यांची भाषा बाहेर पडायला लागली. मित्रांनो, लक्षात आलं का? आता तुम्हाला हा ट्रॅप समजला, हा लागलेला सापळा समजला. आता तुम्हाला मी चक्रव्यूह सांगतो. हे चक्रव्यूह कोणी रचलं तर देवेंद्र फडणवीस यांनी. मित्रांनो, चक्रव्यूह म्हणजे अनेक चक्र असे हे केले जातात. अनेक चक्रांचा एक चक्रव्यूह असते. एका टप्प्यामध्ये त्या टप्प्यामधून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यबिंदू म्हणजे ते मध्यबिंदू येईपर्यंत, मधल्या अवस्थेत येईपर्यंत अनेक चक्र ओलांडून यावं लागते विरोधकाला. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चक्रव्यूह रचलं 2014 पासून. ज्यावेळी शरद पवार यांनी त्यांना बाहेरून हे दिलं, समर्थन दिलं आणि त्यांचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सजग झाले. त्यांना शरद पवार यांची वृत्ती माहीत होती. ही शकुनी नीती आहे ही त्यांना माहीत होती. म्हणून त्यांनी लगेचच दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करून ते राज्य स्थापन केलं आणि 5 वर्ष ते राज्य चालवलं. कारण एखाद्या वेळेस ते उद्धव ठाकरे परवडलेत, म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ. दगड कोण तर शरद पवार. ही झाली सुरुवात देवेंद्र फडणवीस यांचा चक्रव्यूह रचण्याची. आणि 5 वर्ष त्यांनी अगदी त्या उद्धव ठाकरेंचा विरोध झुगारून 5 वर्ष राज्य करून दाखवलं. आणि नुसतं करून दाखवलं नाही, तर या राज्यामध्ये विकासाची कामं आणलीत, अनेक विकासाची योजना आणल्यात, अनेक विकासाची कामं केलीत. नुसतं 5 वर्ष त्या खुर्चीवर बसून ती गरम करून दाखवली नाही, तर विकास घडवून आणला. लोकांच्या मनात आपल्याबद्दल एक प्रतिष्ठा निर्माण केली, एक विश्वासाचा भाव निर्माण केला. आणि या विश्वासाच्या भावाच्या जोरावरती 2019मध्ये युतीला बहुमत मिळालं. आणि त्या युतीला बहुमत मिळताना भाजप हा 1 नंबरचा पक्ष होता. 105 की 110 उमेदवाराने तो बहुमतामध्ये आला होता. 1 नंबरचा पक्ष. मित्रांनो, त्यावेळी ट्रॅप लावला होता शरद पवार यांनी. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं, संयम ठेवला. त्यांनी प्रयत्न केलेत. कोणी देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ह्यांना बरोबर घेऊन, अजितदादा पवारांना घेऊन राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण ही सगळी खेळी शरद पवारांची होती हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी 1 पाऊल मागे घेतलं. वाघाने 1 पाऊल मागे घेतलं म्हणून तो घाबरला असं नव्हे. वाघ ज्यावेळी 1 पाऊल मागे घेतो याचा अर्थ तो घाबरला असं नव्हे. त्याची पूर्वतयारी तो करत असतो परत झेप घ्यायची. आणि तीच परत झेप देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तो चक्रव्यूह 2.5 वर्षानंतर, 2.5 वर्ष ते फक्त काय करत होते, उंदरा मांजराचा खेळ खेळत होते. कोणाबरोबर तर या आघाडी सरकारबरोबर. आज पडेल उद्या पडेल, आज पडेल उद्या पडेल, हे काय करत होते. आता करायचं तर ठोस करायचं, आता जे काय करायचं ते ठोस करायचं. त्यासाठी त्यांनी संयम पाळला, प्रतीक्षा केली आणि 2.5 वर्षानंतर त्यांनी घाव घातला. म्हणजे त्याच्या अगोदर त्यांची एक पायरी ते चढत होते, एक पायरी चढत होते. चक्रव्यूहाचा 1 चक्र त्यांनी
ऑलरेडी आखला होता. एक चक्र पूर्ण झाला होता. दुसऱ्या चक्रामध्ये त्यांनी त्या आघाडीला आणलं. असं तिसऱ्या चक्रामध्ये आघाडीला आणलं. असं करत करत त्यांनी एका एका चक्रामध्ये आणत ते आतमध्ये आणत गेले आणि त्यांनी 2.5 वर्षानंतर ते राज्य आघाडी सरकार कोसळवलं आणि युती सरकार आणलं. मित्रांनो, लक्षात आलं का? केवढं मोठं चक्र व्यूहरचना ही, केवढी मोठी व्यूहरचना. लक्षात आलं का तुमच्या मित्रांनो? हे चक्रव्यूह. त्या चक्रव्यूहात आधी कोण अडकले तर उद्धव ठाकरे, ज्यांनी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून ते आघाडीबरोबर गेले होते. ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून ते आघाडीबरोबर गेले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसशी दुश्मनी करून, मैत्री तोडून ते आघाडीत गेले होते. आधी त्यांना अडकवलं गेलं या चक्रव्यूहामध्ये. त्यांची मुस्काटदाबी केली चक्रव्यूहामध्ये. नंतर त्यांनी काय केलं? अजितदादा पवारांना बाजूला करून शरद पवारांना त्यांनी चक्रव्यूहामध्ये अडकवलं. आधी एकनाथ शिंदेंना बाजूला करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना चक्रव्यूहामध्ये अडकवलं. तसंच शरद पवारांना सुद्धा त्यांनी अडकवलं. कशा मार्फत? तर अजितदादा पवारांच्या मार्फत. आणि ह्या चक्रव्यूहामध्ये आतल्या चक्रामध्ये फसलेत कोण? शरदचंद्रजी पवार. मित्रांनो, तरीसुद्धा शरदचंद्रजी पवार गप्प नाही राहिलेत. शेवटी ते मल्ल आहेत, कुस्ती खेळलेली आहे. भली कशी पण असो, नकारात्मक राजकारण असो. मित्रांनो, इथे बघा, विचार करा ह्या सर्व गोष्टीमध्ये सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं नसते मित्रांनो. 100%च राजकारण असते. फक्त ते सकारात्मक. जे सकारात्मक राजकारण असते ते समाजासाठी असते, समाजसेवेसाठी असते. आणि जे नकारात्मक राजकारण असते ते स्वार्थासाठी असते, मतलबासाठी असते, स्वतःच्या कुटुंबासाठी असते. त्याला समाजाशी काही लेणं देणं नसते. असं ते नकारात्मक राजकारण. आता सकारात्मक राजकारण कोण खेळत होतं आणि नकारात्मक राजकारण कोण खेळत होतं? तुम्हीच उत्तर द्या. तर अशा प्रकारच्या राजकारणामध्ये काय झालं? शरद पवारांना चक्रव्यूहामध्ये अडकवलं आणि त्यांची संघटना राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादीमधून त्यांचे समर्थक त्यांना सोडून गेले आणि त्यांना एकटं पाडलं. जे आजपर्यंत कोण करत आलं? शरद पवार करत आले. तीच गोष्ट नेमकी कोणी केली? देवेंद्र फडणवीस यांनी. जैसो का तैसा और हिजडे को पैसा. जशास तसं हे उत्तर दिलं. मित्रांनो, लक्षात आलं का? ही झाली व्यूहरचना. त्या चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा ही पुढची पायरी. आता त्या निखारा काढून त्याला फुंकर मारली. त्यानंतर शरद पवार यांनी निखारा काढून फुंकर मारली. कशावरती? तर मराठा आरक्षणावरती. आणि जरांगे पाटील यांना हनुमान बनवलं. आणि काय केलं? अंतरवाली सराटीमध्ये एक उन्माद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना लाठीचार्ज करायला भाग पाडलं. आणि तो दंगलीमध्ये परावर्तित व्हावा असा प्रयत्न केला गेला. पण देवेंद्र फडणवीस यांनी संयम ठेवला आणि उलट पक्षी त्यांनी पोलिसांवरती कारवाई केली, त्यांना निलंबित केलं. हा चक्रव्यूहाचा पुढचा भाग. तिथे फेल झालेत शरद पवार. नंतर त्यांनी काय केलं की सरसकट मराठ्यांना कुणबी द्या, प्रमाणपत्र द्या, असं जरांग्यांच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केला. बोलविते कोण होते? तर शरदचंद्रजी पवार. त्यांचे धनी कोण होते? तर शरदचंद्रजी पवार ह्या जरांग्यांचे. त्याच्यातून हवा काढून घेतली. कशी? तर काय केलं या सरकारने, म्हणजे देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे, अजितदादा पवार या त्रिकोटाने काय केलं तर एक आयोग नेमला. एक निवृत्त न्यायाधीशाला त्यांनी काय केलं, एका समितीवर बसवलं आणि एक समिती नेमली आणि ही काम त्यांच्याकडे सोपवलं. कोणतं काम तर मराठ्यांमध्येच खरोखरच कुणबी आहेत का त्यांची जात पडताळणी करा म्हणून. आणि त्याच्यातून निष्पन्न झालं की मराठ्यांमध्ये कुणबी, मराठे हे कुणबीच आहेत. कुणबी समाजाची यांची आणि ओळख आहे. मराठा ही जात नाही आहे मित्रांनो, हे पहिल्यांदा समोर आलं, जगासमोर आलं. कुठेही इतिहासात मराठा ह्या जातीची उल्लेख नाही आहे. कुणबी हा समाज आहे. मराठा हा मराठी बोलणारा, मराठी भाषिक तो झाला मराठा. महाराष्ट्रातील वास्तव्य करणारा तो झाला मराठा. मित्रांनो, मग काय केलं की आता तुम्ही तुमच्या पूर्वजांची, तुमचा इतिहास, तुमच्या कुटुंबातील, तुमच्या परिवारातील, तुमच्या सोयऱ्या पायऱ्यांची तुम्ही काय काढा, माहिती काढा आणि त्या माहितीतून तुम्ही काय द्या, पुरावे द्या. कोणा सांगितलंय? मराठ्यांना. तुम्ही पुरावे द्या की आम्ही कुणबी आहोत. मग तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. ती जात पडताळणी करून. त्यावेळी जो ट्रॅप लावला होता कोणता, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचा, आग भडकवण्याचा, तोही तिथे फेल झाला. मित्रांनो, हा झाला त्या चक्राचा आणखीन पुढचा भाग. नंतर देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे यांचं सरकार, एकनाथ शिंदे हे मुंबईपर्यंत आले. ज्यावेळी ते जरांगे त्या उपोषणाच्या जागेवरून उठलेत आणि मुंबईच्या दिशेने निघालेत विराट मोर्चानुसार. त्या विराट मोर्चामध्ये तुम्ही बघितलं असेल, अगदी लाखांच्या गाड्या फिरत होत्या, लाखांच्या गाड्यांचे ताफे चालले होते. त्या ह्याच्यामधून फुलांची उधळण केली जात होती. हे तुम्ही विचार करा. म्हणजे पैसा पाण्यासारखा ओतला जात होता. मग हे जर गरीब असतील, हे जर गरीब शेतकरी असतील, त्यांचा एका टायमाचा अन्नाचा घास त्यांच्या मुखात जात नसेल, अशी परिस्थिती असणारे हे गरीब शेतकरी, गरीब हे मराठे, यांनी हा एवढा पैसा आणला कुठून, एवढी धनसंपत्ती आणली कुठून, एवढा पैसा खर्च केला कुठून? ही गोष्ट जगासमोर आली, महाराष्ट्रासमोर आली. हा तुला पुढचा ट्रॅप, ही झाली पुढची रणनीती. कोणाची? देवेंद्र फडणवीस यांची. त्यांना करायला दिलं, करत जा तुम्ही. भावनेच्या भरात, आवेशाच्या भरात जरांगे त्यांचे समर्थक एक एक गोष्ट करायला लागले. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यानंतर आता नुकतेच शरद पवार रायगडावर गेलेत आणि त्यांनी राजकारण केलं. रायगडावरून उतरता परत तिथून जरांगे मुंबईकडे यायला निघालेत. म्हणजे बघा कशी एकमेकांची ताड जुळते आहे. जर तुम्हाला सर्व मिळालेलं आहे, नंतर जरांगे तिथे परत गेले ज्यावेळी नवीन मुंबईमधून, आणि ते म्हणाले सरसकट सर्वांनाच, अगदी मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. सरकारने 10% आरक्षण देऊन टाकलं. त्यातूनही हवा गेली. त्या चक्रव्यूहामधला आणखीन एक चक्र, त्यामधून ते आता आतमध्ये अडकलेत. आता त्या चक्रव्यूहामधील अंतिम कडीमध्ये येऊन अडकलेले आहेत. कोण? जरांगे, शरद पवार आणि त्यांचे समर्थक, त्यांचे सगळे सोबती, त्यांची कन्या, त्यांचं कुटुंबीय, म्हणजे अजितदादा पवार सोडून बाकी सगळं त्या अंतिम चक्रामध्ये आलेले आहेत. आता काय केली गोष्ट? आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक SIT नेमली, एक समिती नेमली आणि त्यांनी काय घोषित केलं, गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी, की आता हे जे काही प्रकार घडले आजपर्यंत, त्या अंतरवली सराटीपासून आज तग्यात ज्या काय गोष्टी घडल्या आहेत, त्याची आता काय करायची,
जाच पडताल करायची, त्याची जाच पडताल करायची. ते आता शोधून काढायचं त्याच्या मागे कोणाचा हात होता. मित्रांनो, हे करता करता जे समर्थनासाठी बसले होते त्यांच्यासोबत होते कोणाच्या, जरांगे पाटील यांच्या. कोण होते? नामदेव जाधव. तेही विरोधात केले. त्यांनीही पुरावे मांडलेत, अगदी शरद पवारांच्या विरोधात सुद्धा आणि जरांगेंच्या विरोधात सुद्धा. वानखेडेबाई, एक वानखेडेबाई आहेत, त्यांनी सुद्धा आपले पुरावे सादर केलेत. कारण त्यांच्या लक्षात आलं की आता जरांगेंबरोबर राहून चालणार नाही, नाहीतर आपण सुद्धा अटकू. त्यांच्याबरोबर बारसकर महाराज म्हणजे कीर्तनकार आहेत, त्यांनीही पुरावे ठेवलेत, जगासमोर आणलेत, ह्या जरांग्यांचे आणि ते शरद पवारांचे. आता जरांग्यांचे अगदी निकटवर्तीय कोण? तर वाळेकर. वाळेकर हे त्यांचे निकटवर्तीय, त्यांच्या गावातले, त्यांचे शेजारी, त्यांचे मित्र. त्यांनी असे पुरावे दिलेत, त्यांनाही एका गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांच्या हातावरही तुरी देऊन हे जरांगे पळाले होते. असे पुरावे त्यांनी दिलेत. असे पुरावे आता बाहेर पडत आहेत. आता काय होते आहे? आता काय सुरुवात केली? ही SIT नेमून, कारण हे आता शेवटच्या चक्रामध्ये आलेले आहेत, त्या चक्रव्यूहाच्या शेवटच्या चक्रामध्ये आलेले आहेत. आता तिथून ते बाहेर पडू शकत नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? शरदचंद्रजी पवार यांनी लावलेला सापळा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आखलेलं चक्रव्यूह. आता कोण कोणावरती मात करेल? कोणाचा जय होईल आणि कोणाचा पराजय होईल? तुम्हीच सांगा. कोण कोणावरती मात करेल? मित्रांनो, लक्षात आलं का? हे देवेंद्र फडणवीस यांचा संयमीपणा आहे. त्यांनी केलेलं 5 वर्ष 2014 पासून 19 पर्यंत केलेलं कार्य, त्याच्यानंतर आता 2.5 वर्षानंतर केलेलं कार्य हे जगासमोर आहे, या महाराष्ट्रासमोर आहे. त्यांनी फक्त विरोधाला विरोध नाही केला, त्यांनी फक्त विरोधाला विरोध नाही केला. ह्या शरद पवारांनी, त्यांच्या कन्येने, उद्धव ठाकरेंनी, त्यांच्या प्रवक्त्यांनी फक्त विरोधाला विरोध केला, फक्त विरोधाला विरोध केला आणि ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला, जबरदस्तीने अडकवण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा. मित्रांनो, लक्षात आलं का? आता ह्याच्यात कोण कोणावरती मात करेल? तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.